तुम्ही औलाद आहे साली करंटी रावणाची। मारून टाका, कापून टाका, हे सगळे आक्याची आका तयार केले बीजेपीनं गावागावात। उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले तयार, ढुमढाम ढुमढाम, चला 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 चला, आणला गावातून फिरून। आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं, आता जरंगे पाटलांना असं म्हटलं, आता येणं असं म्हटलं, यानं तसं म्हटलं, यानं असं म्हटलं, लावा लावा लावूया। तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोंबलाले आला काय? हे झेंडा मरताना चिपकून गेलो बोंबलाले, घेऊन जातो सोबत। जे माय 9 महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही, पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पुष्कर गावागावात लागतं रे। 6.5 लाख शेतकरी मेला, एकानंच पाल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही। तुमच्यासाठी एकही नेता बुमलला नाही, तो दिल्लीतला माणूस मरतं पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं, ही आमची। तर काय बोलावं तुम्हाला, मनात तर शिव्या आल्या होत्या। नमस्कार मित्रांनो, बच्चू कडू यांच्या एक अत्यंत भावनिक आणि वास्तवदर्शी भाषणाचा सारांश, शेतकऱ्यांचं जीवन, त्यांच्यावर होणारे अन्याय, सरकारकडून मिळणारी मदत अपुरीच ठरत आहे, हे या भाषणातून स्पष्टपणे पुढे येतं। प्रत्येक शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल याची तीव्रतेने जाणीव करून देणारं हे भाषण आहे। बच्चू कडू यांनी दररोज 20-25 शेतकरी आत्महत्या करत असल्याचा मुद्दा अत्यंत वेदनादायी भाषेत मांडला आणि शेतकऱ्यांचं शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही यावर संताप व्यक्त केला। त्यांनी सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचं सांगितलं। तसेच बोगस औषधांमुळे शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत असा आरोप केला। समाजातील जातपात बाजूला ठेवून सर्व शेतकरी एकत्र आले पाहिजेत आणि शासनाकडून थेट निर्णय घेतले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मानधनात वाढ अपुरी असल्याबद्दलही आवाज उठवला आणि जेव्हा 6,000 रुपये मानधन लागू होईल तेव्हा ते संघर्ष थांबवतील असं जाहीर केलं। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तर चला बच्चू कडू यांनी जेथपर्यंत माझा शेतकरी घेणार नाही तोपर्यंत आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही। आम्ही कठोर बोलतोय, शिव्या देऊ, आम्ही स्वतः बदलाम हो, लेकिन अब पीछे नहीं, आगे जाने वाले हैं, डरेंगे नहीं, मारने वाले हैं, मार कर पिछाने वाले हैं। आम्ही त्या विचारानं समोर जावं लागणार आहे। 7 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन झालं, 7 दिवस पायी फिरलोय, त्याच्या अगोदर 3 दिवस उपोषणाला बसलो रायगडाच्या पायथ्याची, छत्रपती शिवरायांच्या राजधानी जे काही आमची सगळ्यांची राजधानी होती त्या ठिकाणी 3 दिवस उपाशी बसलोय। तिथून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि कर्जमाफीबद्दल बोलू नका असं सांगितलं। म्हटलं आम्ही सोडणार नाही, तुम्ही राम भक्त आहे आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्राण जाय लेकिन वचन ना जाय। त्या राम भक्ताची खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त असाल तर सीता मायेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली, एवढं प्रजेवर प्रेम होतं रामाचं। तुम्ही औलाद आहे साली करंटी रावणाची। तुम्ही त्या राम भक्ताचं काही ठेवलं नाही, फक्त मुंह में राम और बगल में छुरी है तुम्हारे, काट डालो किसानों को। काँग्रेस होतं ते तसं आणि आता तुम्ही त्याच्यापेक्षा भारी निघाले। अशी मनाची वेळ येतं का काँग्रेस बरे होते, किमान व्यक्तिगत राग नव्हता। वसंतरावच्या आयुष्यामध्ये जामंतराव ते एकमेकाची दुश्मनी होती, पण जेव्हा जामंतराव अंदर गेले तेव्हा वसंतराव नाईक जामंतरावच्या आईले भेटायला गेले। ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि हे निघाले औलाद। मारून टाका, कापून टाका, हे सगळे आक्याची आका तयार केले बीजेपीनं गावागावात तालुक्यात। ह्याचा आका मुंबईत बसलाय, निवड 2 नंबरवर काम सुरू आहे। तुमचं आमचं कुठेही हित नाही। इथं दरी जे पडली आहे ते ग्रामीण वर्सेस शहर, अधिकारी वर्सेस शेतकरी, हा भेद आहे। तिथं मागान ते दिलं जातं आणि इथं मेलो तरी भेटत नाही। 34,000 रुपये आम्ही पाहतो, 3,400चं सोयाबीन। आता जर खरेदी केंद्र जर सुरू केले नाही भाऊ, अभी मोदी जी ने बताया था सोयाबीन का मिल्क होगा और मिल्क भेज देंगे हम विदेश को। काय खोटं रे, काय लबाड आहे। मिल्क तर सोडा, सोयाबीनचं 5 मिलियन टन तेल आयात केलं तुमच्या याच्यावर बसाले। 5 मिलियन टन तेल विदेशातून आयात केलं आणि विदेशातून जसं तेल आयात केलं खलाम सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरा मेला। पण तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला राग कोण येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे। थोडी बायकोनं व्यवस्थित भाजी केली नाही तर मारापर्यंत जाता आणि सोयाबीनचे भाव 2,000 कमी केले तर एकही शेतकरी बोंबलायला तयार नाही, बजावट टाली।
वाजवताच टाली. राग नाही, संताप नाही, रोष नाही. उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले तयार, डुमडाम डुमडाम, चला 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 चला. आणला गावातून फिरून सहा आले. 10 लाखाचा रस्ता आणि 25 लाखाचा खर्च आणि 15 लाखाचा निधी दिला का तुम्ही खुश? तुमच्या घरी लग्नात आला का त्याच्यापेक्षा खुश? दुसऱ्या मुलीच्या लग्नात आला, पहिले पोट्ट्याच्या लग्नात आला, आम्ही खुश आहोत. लहान लहान गोष्टी आहो आमच्या. आमदार आला पाहिजे, हसला पाहिजे, घरी बसला पाहिजे, चहा पेला पाहिजे, लग्नात आला पाहिजे, 5 लाखाचं समाज मंदिर दिलं का आमचं जमलं बे भावा. पण हा आमदार आमच्यासाठी तिकडे सभागृहात बोलतं का नाही बोलत? आमच्या शेतकऱ्यासाठी तो पक्षाला लात मारायची तयारी ठेवतं का नाही ठेवत? मग मनोहर राठोड बोलले तिथं नेरपिंगळीला, त्यानं सगळा सोयाबीनचा हिशोब सांगितला. म्हटलं ह्या मनोहर राठोडले समजलं, संजय राठोडले कधी समजन रे? त्याला समजलं पाहिजे ना. ये राठौड़ जो बोल रहा है वो संजय राठौड़ को कब समझेगा? उसको नहीं समझने वाला है, क्योंकि उसके पास मंत्री पद है, पार्टी बड़ी है. किसान खत्म हो गया है, किसान खत्म हो गया है. सगळ्या कुंभी, तेली, माळी, बंजारा हे सगळे नेते जातीले घेऊन बसले, शेतकऱ्याला घेऊन कोणीच बसलं नाही. टीव्हीवर जर तुम्ही पाहिलं तर रोज एक जण ओबीसी वाला बोलते, एक जण मराठावाला बोलते, एक जण दलितवाला बोलते, तर एक जण मुसलमान बोलते, एक हिंदू म्हणून बोलते. शेतकरी म्हणून बोलायला सापडतच नाही. सापडतं? टीव्हीवाले तर एवढे दाखवते, आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं, आता जरंगे पाटलांना असं म्हटलं, आता येणं असं म्हटलं, यानं तसं म्हटलं, यानं असं म्हटलं. लावा आग, लावा आग, लावली आग. बोलल्या बोलल्यानं आग लागते ना. आमचं सहायचं 2000चं नुकसान क्विंटल मागं होते तर आग लागत नाही. कसं होणार आहे? कोण लढणार आहे याच्या विरोधात? कोण त्या शेतकऱ्यासाठी मशाल पेटवणार आहे? किती जण पार्टीत राहणार आणि किती जण शेतकरी म्हणून लढणार? तुम्ही तुमची पार्टी ज्याला मत मारायचं त्याला मारा, पण जेव्हा आम्ही शेती म्हणून, शेतकरी म्हणून उभं राहीन, तेव्हा पार्टीचा झेंडा आम्ही पायतोय तिकडे जमिनीत टाकून शेतकऱ्याचा झेंडा उंची करा, हे सांगायला आलो आम्ही. राहणार कोणत्या पार्टीत, जाऊ द्या कोणती पार्टी, माराय कोणाले मत, राहू द्या कुठल्या जातीत, आम्हाला काही त्याचं लेनदेन नाही. पण मी शेतकरी आहो. मला बाप शेतकरी आहे, मला आजाही शेतकरी होता, मला पंजाही शेतकरी होता, मला नातूही शेतकरी राहणार. तोही मेला, मी मरतो, समोरचाही मेला नाही पाहिजे याचा विचार करून आलो पाहिजे. आमच्यावर विश्वास नसन तर काय लिहून पाहिजे ते सांगा. तुम्ही सांगा बच्चू कडू ह्या सभागृह सोडायच्या अगोदर हात तोडून ठेवा, करंगी तोडून ठेवा. बच्चू कडू तोडायला तयार आहे. विश्वास नसन तुमचा तर आम्ही तयार आहोत. 350 गुन्हे दाखल आहेत. 350. 5 ते 6 गुन्ह्यामध्ये 3-3, 4-4 वर्षाची सजा लागलेली आहे. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही, सगळ्या शेतकरी दिव्यांग बांधवासाठी आहे. लढाई जाति और धर्म की नहीं, लड़ी है अर्थभेद की. पैसा कहाँ जा रहा हो, मेहनत कौन कर रहा है और पैसा किसके पास जा रहा है? लड़ाई अमीर और गरीब की है. लड़ाई ईमानदार और बेईमानी में रहने वाले लोगों के खिलाफ है. हम ईमानदारी से कमाते हैं, लेकिन बेईमानी वाले खुश है इस देश के अंदर. जे बेईमानीने जगतात ते चांगले आहे, त्यांचे घर चांगले आहे. तरी मार मेहनत करून अख्खं कुटुंब परिवार त्या शेतात राबतं, पण साधं एखादा दिवाळीचा चांगला ड्रेस आणाव तेच आम्हाला कठीण जात आहे. आजही माय माऊली जर एखादी बिमार पडली आणि 40,000 जर खर्च नुकसान सांगितला तर 40,000 सुद्धा पाहले एकमेकाच्या तोंडाकडे पाहावं लागतं. ही 75 वर्षाची अवस्था आहे. काँग्रेस काय आणि भाजपा काय? सवाल पार्टीचा नाही आहे. आम्ही काही पार्टीच्या विरोधात लढायला आलो नाही, आम्ही शेतकऱ्याचं बोलायला आलो. त्याच्यात पार्टीच्या विरोधात 2 शब्द आले तर नाराज होऊ नका. नाही तर तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोंबलाले आला काय? मग घे झेंडा, मरताना चिटकून घेतो ढुंगणाले, घेऊन जातो सोबत. हा जास्तच प्रेम असत तर लिहून ठेव कागदावर का माला झेंडा, माल्या पार्टीचा झेंडा, त्याच्यावर पार्टीचा नेत्याचा फोटो. मी मेल्यावर माझ्या ढुंगणाले चिटकून माझी मुठमाती करावी, एवढंच राहिलं सायाले. काय निष्ठा आहे रे तुमची नेत्यावर? जे माय 9 महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही, पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लागतं रे. 6.5 लाख शेतकरी मेला, एकाने साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही. तुमच्यासाठी एकही नेता बोमलला नाही. तो दिल्लीतला माणूस मरतं पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं. ही आमची
तर काय बोलावं तुम्हाला, मनात तर शिव्या आल्या होत्या. एवढे निष्ठावान झाले तुम्ही नेत्याचे. आणि मी तर बरे आहे ना राजकारणी लोक, तुम्हाला भडकावले पाहिजे काय रे. तो सचिन जाधव मेला परभणीचा, 34 वर्षाचा. 3400 रुपयामध्ये आम्ही पाहतोय त्यानं सोयाबीन विकलं 3400 मध्ये. आणि 3400 मध्ये सोयाबीन विकल्यावर मी त्याच्या घरी गेलो आणि ते विकल्यानंतर त्यानं व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे अर्धेच दिले त्यानं. 6 क्विंटलचे पैसे होते, 3 क्विंटलचे दिले आणि बाकीचे म्हणे नंतर पाहू. तो अधिक 2 महिन्याला गेला आणि भाऊ ते पैसे राहिले वा आमचे द्या थोडंसं. एकतर पहिलेच भाव भेटला नाही आणि ते पैसे नाही दिले तर कसं होईल. व्यापारी मोठ्या आवाजात बोलला काय असेल ते करून घे, पैसे भेटत नाही. डुबवले पैसे. हा ठाण्यात गेला. ठाण्यात व्यापाऱ्याचं नाव सांगितलं. ठाणेदार म्हणे जमत नाही, असा रिपोर्ट जमत नाही. आमदाराकडे गेला आणि मी व्यक्तिगत भानगडीत पडत नाही. आता कुठं जाव, मराव ना ते ना. आणि मेलाच. येता येता पॉयझन घेतलं आणि रस्त्यावर पडून मेला. 34 वर्षाचा तरुण. बायकोले माहीत झालं तर माझ्या पतीनं पॉयझन घेतलं आणि मेला. 7 महिन्याचं बाळ होतं पोटात त्या बाईच्या, तिच्या पत्नीच्या. आणि तिनं माहीत झाल्यावर त्याने आत्महत्या केली त्या बाईनं. ती माऊली मेली. 2 आत्महत्या आणि पोटातली बाळातली 3री आत्महत्या झाली. गावात रोष नाही, राग नाही, संताप नाही, बॅनर नाही, काहीच नाही. कारण गावातल्या लोकांनी सांगितलं सत्ता आमची आहे, बोंबलांतर याद राखा. ठाणेदाराला सांगत गाव दबलं. एवढी नामर्दी झाली आमच्या. छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि प्लॅस्टिकची तलवार वापरायची. तुम्हाला काही रोष नाही, काही नाही. तो जातीच्या नावाने मेला असताना बंजारा, मराठा, तेली, माळी म्हणून, हिंदू मुसलमान म्हणून फिर गाव जलता था, फिर मजा आती ती. इथं जातीच्या नावानं, इथं धर्माच्या नावानं मेलं तर महत्त्व आहे. 6.5 लाख शेतकरी मेला. बटेंगे तो कटेंगे म्हणणार आहे. या 6 महिन्यात 3000चा आकडा ओलांडला. मागच्या वर्षी 2558 लोक आत्महत्या केली होती. या वर्षी ज्या आमच्या मेपासून म्हणजे जून जुलैपासून तर आत्तापर्यंत 3000च्या वरती आत्महत्या केल्या. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं. पण तो शेतकरी म्हणून मरतं, तो हिंदू नसतं. पण मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत तो हिंदू असतं. सरकारच्या धोरणानं मेला, त्याची कोणती जात नाही, त्याचा कोणता धर्म नाही. शेतकरी मेले तर त्याचा आम्हाला काही पर्वा नाही. आमच्या डोक्यातली जात आणि धर्म, हा जात असली तर ते सोयरीकमध्ये असली पाहिजे आणि धर्म असला तर उत्सवात असली पाहिजे. पण ते मतातही आली. आणि बगर मतात आल्यामुळं झालं काय का गणित बदलले. मुंबईच्या एका मोठ्या नेत्यानं मला सांगितलं, म्हणे तू कायले त्या शेतकऱ्याच्या मागं लागलाय, तू मरून जाशील, तुला आत्महत्या करायची वेळ येईल, त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात तू पडू नको, माझी सल्ला आहे म्हणे. म्हटलं असं काय कारण घडलं तर म्हणे शरद जोशीला या शेतकऱ्यानं पाडलं आणि गंजाटी माणूस निवडून आणला. 34 वर्षाचा तरुण हिंगणघाटमध्ये निवडून आला. ज्या शरद जोशी साहेबानं विदेश सोडला, 3 लाखाची नोकरी सोडली, 20 वर्ष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पायपीट केली, रक्त बामळ झाला, लाठीचार्ज झाला, गोळी लागली, घरदार सोडलं, तुळशीपत्र ठेवलं आणि बायकोनं आत्महत्या केली शरद जोशी साहेबाच्या. एवढं सगळं नशिबी आल्यावर शेतकऱ्यानं मात्र मत नाही मारलं हो. कारण त्याची जातीचे लोक कमी होते राव. लढला शेतकऱ्यासाठी, पण मत मारताना शेतकऱ्यांनी जात पाहिली रे. आणि म्हणून तो नेता म्हणे शेतकरी आंदोलनात येत नाही आणि मतही मारत नाही. अशा लोकांसाठी भांडायचं नसतं, बिलकुल भांडायचं नसतं. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेतून मताचा अधिकार दिला, तो व्यवस्थेवर वार करायसाठी दिला. तुम्हीच व्यवस्थेचे बळी झाले. त्या मतदानाच्या माध्यमातून नेता तुमच्या ताब्यात राहिले पाहिजे होता, नेत्यावर तुमचं वर्चस्व राहिले पाहिजे होतं. पण उलटं झालं. 75व्या वर्षामध्ये त्या नेत्याचंच वर्चस्व तुमच्यावर आलं.
मतदान की कीमत ही कम हो गई, वोट का कोई पावर नहीं रह गया। जिसकी पार्टी बढ़ी उसका नेता बढ़ा, और जिसका नेता बढ़ा उसका आमदार और खासदार बढ़ा। तुमचं राहिलं काय? लोक काय म्हणतंय, चांगल्या पार्टीची तिकीट आण मग तुले मत मारतोय, पण चांगलं काम कर मग तुले मत मारणारी जमात संपली आहे। आता 7 दिवस उपोषणाला बसलोय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, बोलता येत नाही, त्या विधानसभेमध्ये एकही मैकेलाल बोलला नाही। हा बच्चू कडू 20 वर्ष आमदार होता, एकही भाषण दिव्यांगाच्या शिवाय शेतकऱ्याशिवाय आम्ही केलं नाही। मी एकदा भाषण करत होता, बाजूने एक आमदार होता, तो म्हणत होता माल्या मतदारसंघातलं 2 शब्द बोला ना म्हणे बच्चू भाऊ। म्हटलं तू कोण बोलत नाही? नाही म्हणे मला पार्टीचं तिकीट पाहिजे, ते देणार नाही। मी त्या मायचा मारे तर पार्टी तुम बड़े नहीं है, पार्टी बड़ी है। वोट तुम्हारा और कीमत पार्टी की है। वोट आपका है तो कीमत भी, मजबूती भी आपकी होना चाहिए, लेकिन जिधर पार्टी है उधर हमारा आवाज चलता है। आम्ही बोललोय 8 लक्षवेधी गेल्या, आमच्या दिव्यांगाला 600 रुपये महिना होता, नंतर 1000 झाला, 1500 केला, आणि 7 दिवस उपोषणाला बसलोय। आता माझ्या दिव्यांगाचा पगार 2500 होणार आहे। ये हमारी ताकद आहे। 2500 त्याच्या बापाला द्या लागल। ह्या श्रीमंताकडे जाणारा पैसा माझ्या दिव्यांग बांधवाकडे नेला। गरीबाचं आमचं गावातलं घरकुल 1.25 लाखाचं भेटायचं, आणि शहरातलं घर 2.5 लाखाले। तुम्हाला कोण विचारते रे? कोण विचारतंय तुम्हाला? बयास काही दादागिरी नका दाखवत जाऊ त्या मीडिया गिडियावर। मेरा भाई आ रहा है, कायचा भाई? मुर्दा कहीं भाईगी नहीं है। ये तो सब यहाँ के यहाँ लोगों को दादागिरी बताने के लिए भाई पैदा हो गए। अरे दादागिरी असेल तर ठेम्याटोक सोबत कर, आम्ही करतोय। आम्ही मोदीच्या गावला जाऊन धडकारलो। आम्ही तिथं देव आमदार असताना इथून 10 वर्ष अगोदर सीएम टू पीएम पर्यंत आसूड यात्रा काढली महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं। व्यवस्था काय? मी कायच्यावर आलो होतो, आता बोललो तुम्ही याच्या अगोदर? घरकुल, पंतप्रधान आवास योजना, पहा कसा धिंगाणा आहे तुमचा। तुम्हारी कोई औकात ही नहीं। कोई तुम्हाला वाटते एका दाण्याचे 100 दाणे करतो, हाय काय खिशात? 100 दाणे करतं तर तो कारखानदार 80 किलोचं लोखंड टाकतं। 100 किलोचं लोखंड जर टाकलं तर 80 किलोचेच घमिले पावळे बनते। 20% तर आम्ही पाहतोय निर्माण करतानाच घाटा आहे, आणि आमचं उलट आहे। आम्ही 1 दाणा टाकतो, 100 तयार करतोय, तरी आम्ही घाट्यात आहे। वाजवा टाळ्या, वाजवा 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 वाजवा। काय उलट गणित है? वहां 100 के 60 और यहां 60 के 120, तो भी साला वांदा है हमारा। गट भाषण ऐकान, घरी गेल्यावर बायकोच्या मतानं ऐकान। गेला बच्चू कडू वाया, जाय त्या मरत्या माझ। गाव गाव खेळातला, सगळ्या जाती पाती धर्मातला, सगळ्या पार्टीतला जर शेतकरी जागा झाला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही। एवढी ताकद आहे आमच्या। सरकार झुकेंगी, आणि मग सरकार झुकवासाठी 28 तारीख निश्चित केली। 28 ऑक्टोबर बुट्टेबोरी नागपूर जवळ 12 वाजेपर्यंत सगळे जमा व्हायचं आहे। येणार का तुम्ही? मेलावे बाबा, साला अर्धा तास भाषण केलं आणि एकानंच हो म्हटलं रे, एकानंच हो म्हटलंय। थोय अपंग आहे त्यानंच हो म्हटलं। अरे येणार का? आता काय झालं म्हणजे बे पेटान तुम्ही, म्हणजे आता आधी काय झालं पाहिजे? 5,500चं सोयाबीन 3400 विकलं तरी पेटलं नाही। 8,000चा कापूस 6,000 विकायला लागतो तरी पेटत नाही। खताचे भाव वाढले तरी पेटले नाही। बियाणं बोगस निघालं तरी पेटत नाही। डुकर सगळं सोयाबीन खाते तरी तुमची थंडी होत नाही। आता काय केलं म्हणजे तुमचं जमन आणि तुम्ही पेटून उठा? कधी पेटून उठा? मला तर तुमच्यावर खरं तर ते पुस्तकवाले काका गेले असं, याच्यावर एक पुस्तक लिहा ना। काय उभा लावला? काय होतं? कधी कधी आम्ही पाहतोय का चुलीचं जमिनी म्हणून गॅस आणला,
आणि ते हॉटेलवाले आता मोठा गॅस लावते लवकर तपलं पाहिजे म्हणून. आता तुमच्या तपासाठी कोणता गॅस वापराव म्हणजे तुम्ही तपा. केवढे थंडे आहे रे तुम्ही. ना आवाज आहे, रोष आहे, राग आहे. कधी कधी आपलीच आपल्याला चिड येतं का आम्ही भांडतोय तरी कोणाचं का पेटून उठत नाही. राजकारणी लोकांना तुमच्या डोक्यात घातलेला धर्म आणि जात आणि पार्टीचं निष्ठा ही तुम्हाला पेटू देत नाही. जोरानं सगळ्यांना हात वरती दिसले पाहिजे. हे 28 तारखेचे हात आहे. याच्यातले 10-10 लोक जरी तुम्ही पक्के केले तरी 4-5 लाख जर आपण घुसलो ना भाऊ, महाकसम कर्ज मुक्ति लेकर ही आएंगे साले को, वैसा आएंगे नहीं वापस. जोराने देता नारे जय जवान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खास करून रवी जाधवचा आभार. त्यानं खूप मेहनत घेतली, त्याच्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली. या कार्यकर्त्यासाठी सगळेसाठी टाळ्या वाजवा.